या हिंद प्रांतामध्ये एक अत्यंत कडवट, एक प्रभावी असं एक स्वप्न ज्या व्यक्तीला पडलं त्या आमच्या जिजाऊ साहेब. हे त्यांचं स्वप्न. त्यांचे वडील असल्यापासून त्या बघत होत्या. त्यांना समजत नव्हतं हे काय चाललंय. आमचीच लोक ह्या लोकांकडेच का चाकरी करतायत. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावरती केलेला एक संस्कार आहे. तो एक चमत्कार आहे. ती एक विलक्षण घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे. तो विचार जन्माला यायच्या अगोदर या देशाची, या देश कुठचा होता, देश नव्हताच तो, या हिंद प्रांताची काय अवस्था होती, काय परिस्थिती होती. सर्व जातीचे लोक कोणा ना कोणाच्याकडे होतेच ना कामाला. दूर कशाला जा. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे आदिलशाहीतच होते ना. त्याच्यानंतर ते निजामशाहीत गेले ना. तो काळ वेगळा होता, ती वेळची परिस्थिती वेगळी होती. त्यांनी काय तसे निर्णय घेतले. जे कोणी महाराष्ट्रामधले सरंजामदार होते त्यांच्या विरोधाचाच लढा होता ना शिवाजी महाराजांचा. हे सरंजामदार कोण होते. त्याला जातीत का पाहताय तुम्ही. अफजल खानाचा वकील हा कोणी कुलकर्णी नावाचा होता, ब्राह्मण होता. अफजल खानाची बोलणी करायला गेलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील देखील ब्राह्मणच होता. त्यावेळेला सगळीच माणसं वेगवेगळ्या लोकांकडे कामालाच होती. त्यासाठी प्रत्येक गोष्ट काही कागदावरती लिहिलेली नाहीये. त्यावेळेला त्या परिस्थितीत काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती. 300-400 वर्षापूर्वीचा इतिहास, त्याच्यावरती आम्ही आज भांडतोय जातीत.